नमस्कार मित्रांनो. घमंड हा असा आजार आहे जो माणसाला स्वतःच्या चुका दिसूच देत नाही. अशा व्यक्तीला ओरडून, भांडून किंवा अपमान करून बदलता येत नाही. पण काही साधे, गावरान आणि शहाणपणाचे उपाय असे असतात जे घमंडी माणसाला आपोआप वास्तवाची जाणीव करून देतात. चला जाणून घेऊया असेच 8 प्रभावी उपाय. 1. शांत राहा. घमंडी माणूस अनेकदा समोरच्याला चिडवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही रागावलात तर त्यालाच जिंकल्यासारखं वाटतं, म्हणून शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. 2. स्वतःच्या कामाने उत्तर द्या. वाद घालवण्यापेक्षा तुमचं काम आणि तुमचं यश आणि तुमचं वागणं बोलू द्या. परिणाम हे शब्दांपेक्षा मोठे असतात. 3. अनावश्यक वाद टाळा. प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे शहाणपण नाही. काही लोकांशी वाद घालण्यात वेळ आणि ऊर्जा दोन्हीही वाया जातात. जिथे समजून घेण्याची तयारीच नाही तिथे शांतपणे पुढे जाणं हाच उत्तम मार्ग. 4. योग्य मर्यादा ठेवा. जो सतत कमी बोलतो, कमी लेखतो त्याच्यासमोर स्वतःचा स्वाभिमान जपा. नम्र राहा, पण स्वतःची किंमत कमी होईल असं वागू नका. 5. खोट्या स्तुतींपासून दूर राहा. घमंडी माणसाचा अहंकार वाढवण्यासाठी खोटी प्रशंसा करू नका. जे खरं आहे तेच बोला. प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण आहे. 6. योग्य वेळी सत्य बोला. एखादी चूक दिसली तर ती आदराने आणि योग्य शब्दात सांगा. कठोर शब्दांपेक्षा शांत आणि स्पष्ट सत्य जास्त परिणामकारक ठरतं. 7. स्वतःचं व्यक्तिमत्व मजबूत करा. आत्मविश्वास, ज्ञान आणि चारित्र्य आणि शिस्त हे गुण असतील तर कोणीही तुम्हाला सहज कमी लेखू शकत नाही. स्वतःला घडवा. 8. वेळेला काम करू द्या. घमंड कायम टिकत नाही. वेळ प्रत्येकाला वास्तव दाखवते, म्हणून सूड घेण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचं यश हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. 9. जास्त प्रतिक्रिया देऊ नका. घमंडी माणूस अनेकदा समोरच्याची प्रतिक्रिया पाहतो. तुम्ही जितके जास्त चिडाल तितका त्याचा अहंकार वाढतो. कधीकधी एक शांत स्मितही मोठं उत्तर असतं. 10. लोकांसमोर कमी,